एकट्याने अंधारात कोणासोबत एकट्याने फिरायला जरी गेले तरी घरच्यांना माहिती द्या, मैत्रिणींना सांगा की बाई मी इथे जात आहे आज. एवढं तरी तुमच्या मुलींना सांगा की तू जा. आम्ही स्वातंत्र्य दिलेलं आहे मुलींना, 18च्या वरची आहे, आम्ही स्वातंत्र्य दिले आहे. ते कुठेही जाऊ शकते, कोणाशी बोलू शकते, ती शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी पण जाते. आम्ही एवढा आधुनिक आहे, पण जाताना प्रत्येक गोष्ट जाताना आपण शस्त्र घेऊन जातो का? आता आमच्याकडे आहे पिस्टल असते, काही असते, पण आम्ही तरी एकटं जाताना माझं म्हणणं आहे, एकटं जाताना किंवा आपल्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत फिरायला जाताना घरच्यांना एकदा तरी माहिती द्या. असं तुम्ही 5 महिलांपर्यंत तरी पोहोचवलं तरी माझा येण्याचा इथला उद्देश जो आहे तो साध्य होईल. 2 नंबर, सोशल मीडिया वापरताना चांगला बोलत असेल तर फक्त चांगलं बोला, पण आपण काय करतो, त्या मायाजाळात गुंतत राहतो. अशा बरेच प्रसंग आम्ही आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेही नाहीत ते. पण आपण एखादा चांगला दिसतोय का, किंवा एखाद्याने आपल्याला हाय केलं का, किंवा मिस कॉल दिल्यानंतर आपल्याला उत्सुकता असते एकदा बोलू तरी की बाई मला कोणाचा मिस कॉल आला. मिस कॉलच्या माध्यमातून किंवा आपली मैत्रीण सांगते म्हणून तो मुलगा चांगला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून, हे जग कसं आहे, आभासी जग आहे. कल्पना आहे की तो आता मर्सिडीज बसतो की किती श्रीमंत मुलगा, पण माझ्याच मागे का लागला. पिक्चर आहे का? जीवनाचा पिक्चर झाल्यानंतर काय होतं माहीत आहे ना. आपल्या मुलींना सांगा, मोबाईल वापरणं गुन्हा नाही, पण मोबाईलची जी दुसरी बाजू आहे ना, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपची डीपी ठेवणंही काही गुन्हा नाही. पण आपलं दार उघडं असलं की आपल्या घरात चोर घुसतात ना. तुम्ही सगळे कुलूप लावून आले असाल किंवा घरात कोणाला सांगून आले असाल की मी कार्यक्रमाला चालले, सांगता ना तुम्ही. तसं सोशल मीडियावर तुम्ही फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट, कोणी पण तुमच्या घरात घुसेल. फेसबुकला तुम्ही लॉकच नाही केलं आणि कोणी पण घुसेल, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल, तुम्ही एक्सेप्ट करणार. तसं गुन्हा कुठे असतो? जेव्हा आपण त्याच्यात गुंतत जातो, जेव्हा आपली पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करतो, पर्सनल फोटो शेअर करतो आणि मग समोरचा आपल्याला ब्लॅकमेल करतो. जी सर्वांना विनंती आहे की जाऊन 5 महिलांना तरी सांगा की बाई व्हॉट्सअप वापरते ठीक आहे, त्या व्हॉट्सअपची सिक्युरिटी टिप्स, त्याची 3 टिंब असतात नाही, त्याच्या सेटिंगमध्ये जायचं. फक्त आपल्या जे परिचयाचे आहेत त्यांनाच ते व्हॉट्सअपची डीपी दिसणार. आपल्या जे परिचयाचे आहेत तेच आपल्याला वाटते ना माझी बदनामी होणार, म्हणून तो समोरचा जसं सांगतो तसं ती वागत जाते आणि समाजाला घाबरते की आईवडिलांनी मला शिक्षणासाठी ठेवलं होतं आणि मी हे काय करून बसली. आणि मग अशा मुली गुंतत जातात. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तुझे फोटो व्हायरल करण्याची धमकी समोरचा देत असेल किंवा समोरचा तुला ब्लॅकमेल करत असेल, इमोशनली ब्लॅकमेल करत असेल, तर तू तुझ्या मैत्रिणीशी शेअर कर, आईशी शेअर कर. नाही शेअर करता आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन मला रिपोर्ट द्यायचा नाही, ठीक आहे, तू नको देऊ, मी स्वतः रिपोर्ट देईन. आणखी काही अडचणी असतील आपण नंतर भेटू. आज आपला चांगला आनंदाचा कार्यक्रम आहे. जाता जाता मी एवढंच सांगेल, मी माता मी कांता, शिक्षक मी सेवक मी, कलावती शास्त्रज्ञ विविध गुणी नटते मी विश्वाची जननी, मजमध्ये चैतन्य वसे, संस्कृती जणू मी, समर्थ स्त्री माझे नाव असे, समर्थ स्त्री माझे नाव असे. जय हिंद.